चला तर बनवूया कांद्याच्या पातीचे पराठे। कांद्याची पात स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे। मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 4-5 मिरच्या, 1 चमचा जिरं आणि थोडी कोथिंबीर याचं मी वाटण बनवून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 कप बाजरीचं पीठ, 1 कप तांदळाचं पीठ, 2 कप गव्हाचं पीठ आणि आपण वाटून घेतलेलं ते वाटण, 1 चमचा हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचा जिरे आणि मीठ, कोथिंबीर आणि तेल। आता यामध्ये थोडं पाणी टाकून आपण गोळा मळून घेऊया आणि झाकण ठेवून 5 मिनिटं रेस्ट करून घेऊ। आता इथे पराठे लाटून खमंग भाजून घेऊया।